बापा डबल आलास कारबा शिवल्या मा डोकसा खायले हा काही का मा पिछा सोडतच नाही रे बापा मा शेपूट दाबते जाता हा हा विचारतेच मला काऊन कसं काय काय हा आपलं जमू तर काय ढमक काय टमक काय असं दिमाग तपून राहिला आता. काय गळ्या मावली मी तुझ्या मागं येऊन राहिलो आणि तू पुढे पुढे पोहून राहिला बा काय ले काय दोस्त आहे की काय ले काय काय माणूस आहेस तू. तू कुकडच्या कुकडे भादरशीन का मी ऐकतच बसू का तू एक कीर्तन हा तू करतो गो पण मग घेणं देणं खाजो तो माई हा कुकडच्या कुकडे भाजून राहिलो. अरे खरंच आहे ना तू लफडा आहे ना बाबण्या बायको बरोबर आणि मला सांगून राहिला का तू हा कसं माझर किती डोळे लावून दूध पिले तर माझरले कसं वाटते की आपल्याला कोणी पाहूनच नाही राहिलं. तुला सारं गाव पाहून राहिलं बाबरे त्या नंगानाथ झाला ना. कोणा सांगितलं हे मला पहिले सांगतो आता कोण सांगितलं तुले कोण सांगितलं मले काय चोरानं सांगितलं तुले काय करायला लागते तू खरं आहे की खोटा हे सांग मला पहिले. हा काय बबन्या बायको बरोबर चालू आहे का तुझ्या तुला सपोर्ट करतो ना मी तुले मी कसा विरोध नाही करत. हा तुझ्या कसा मेळ पुरा आणून देतो मी टेन्शन न घेऊन तू. शिवलाल माया काहीच नाही ना बा कशात काही नाही ना बा ती बाईला काय एकदम सज्जन आहे ना बा मी तिच्याकडे वाईट नजरेनं खाले पाहू सांग ना हा आणि बघण्या माझ्या दोस्त आहे बाबा मी त्याच्या बायकोकडे लाईन मारीन काय बायकोवर त्याच्या सांग ना तू मुले शोभते तरी का मुले तुला काहीचं काय आरोप घेतो बा माणसं आले का तू आपल्याला इतके पटतलं का तुले का माणूस बेकार असल्या का तू तुला सांगून राहिला गड्या मी त्या शाळेचा हेडमास्टर आणि मीनच तुला सारं शिकवायला आहे ना तू मला शिकून राहिला का त्या विठ्ठलनामा ही शाळा हा तुला पुरा दाखवा लागते काय सांग ना तू हा नाटकं नको शिकू बाबू माऊली हा जे काय असेल ते खरं खरं सांगून दे. शिवलाल गड्या मला हेच तर पटत नाही तुझं मी किती सज्जन माणूस आहे हे तर साऱ्या गावाला माहित आहे बाबा हा आपल्या रसा जरासा म्हणजे हे बी नाही आहे. पण बाप्पा तू एवढा सज्जन आहेस की बस म्हणजे तुझं माऊली नाव असलं म्हणजे तू खूप सज्जन झाला का रे. अरे साऱ्या गावाचा बावनास तू दिसते तसा नाही आहे बापा तू हा मला शिकून राहिला का तू मी त्या बरोबर राहणार आहो ना मला सांगून राहिला का दोस्ताला सांगून राहिला स्टोरी. गळा शिवलाल तू मा डोकसं काय खाऊ नको गड्या घेणार दे ना हा तुला काय वाटत असेल ते तू पाय तू आता काय तर मा भेजा खाऊ नको बघ गरम करू नको फालतू हा मला असं काही म्हटलं मला टेन्शन येते गळा फालतू घेणार दे ना. सांग ना मग काय ले का माऊली कसं रे तू येले का सांग ना ले का दोस्ताला सांगत नाही का बरं चालू आहे का तुझं बबन्या बायको बरोबर चालू आहे काय शिवलाल काहीच नाही ना का तू काय ले का मग हा त्या मागा लागला बेले का तू कालपासून ले का सुकनले का अन्य खाऊ देऊन राहिला बा तू हायच ले का तू काही नाही किरकिरी बाबा अरे नाही ना बा माया काही नाही ना त्या सज्जनबाईचं नाव ले का मास बरोबर जोडून राहिला घेणं त्यानं बदनामी करून राहिला बा तू हा त्या बाईची बदनामी नाही बदनामी बा फालतू कसं गात माझं होईन बा फालतू लोक तू तो करतील का आम्हाला दारी वगैरे याच्यात करतील नाही काय माणूस बा तुझ्या बरोबर आम्हाला बेइज्जत करतं का तू तसाच बाबू तर तुला सारा जात तसं वाटून राहिलं तू साऱ्या गावाचा लोफर आणि मग आम्हाला लोफर म्हणता का मग तू हा घेणं देणं कसं कोणाकडे मा नाव जोडू नको तू कोणता सांगून राहिला का तू दुधान धुईलास का तू हा तू तर साऱ्या गावाचा चावटास रे काय सांगशील गड्या माऊली तू हा सांग नको पटकन आहे की नाही तू येतं तुझ्या नादीच नाही लागेल बरोबर जायला पुढे चाललं की असा पुढेच पळते रे हा थांब बाबू बबण्याला जाऊन जर नाही सांगितलं की नाही तर हाय शिवलाल नाही मग आता थांब तुला जर सपाटच खायला लावतो आता हा तुले जर रंगे हातच नाही पकडून दिला बबण्या हातून तर मग म्हणतो तू हाय शिवलाल नाही मग आता बस झालं तुझे नाटकात मला नाही सांगत ना तू बरोबर बस तुझं बजेटच आहे बबण्या अरे थांब रे थांब आलो थांब रे शिवलाल जमलं ना आता बबने सापडला अटीसा पायर बाबू माऊली कशी आग लावतो आता थांबतो तुले जर रंगे हात नाही पकडून दिला मग म्हणतो हाय शिवल्या नाही आता काय म्हणते बा आता शिवल्या काय गडा बोबन तुझं काय लक्ष आहे की नाही बाबा हा काही लक्ष आहे की नाही तुझं काय झालं बा माया कुकडे लक्ष ठेवायला लावतो तू काय झालं काय अरे गड्या बबन्या जराशे डोळे उघड रे बा तू डोळे उघड ना गड्या हा नको असा फुटक्यासारखा नको चालू ना गड्या फुटक्यासारखा नको चालू ना हा तू या मांग लय बेकार गोष्टी चालू आहेत बरं तुझे डोळे लायला तर हा तू एवढा हे करू नको जरासं लक्ष दे डोळे उघड तू ये काय झालं बाबा हे तर सांगतो असा काय कोळ्यात बोलून राहिला फुटका चुंड राहिला आणि त्या मागवलंय चालू आहे काय म्हणजे मला काही समजून नाही राहिलं गड्या काय म्हणणं आहे तू येतं हा काय आहे पण थोडस फक्त घरा लक्ष दे बा तू असं म्हणणं आहे डोळे लावून चालू नको हा असं घरी थोडस लक्ष दे बा एवढं म्हणणं आहे माय आता 24 तास घरीच तर असतो बा काय घरा लक्ष द्यायला लावतो गड्या तू आणि माझ्या घरी आहे तरी काय हा काय आहे माझ्या घरी हा कोण काय नेणार आहे काहीच नाही ना बा नंगा फटाक माणसं आपण आपल्याला आहे तरी काय काही बोलतले का तू एवढी घड्याला रे पुरं इचकू सारं म्हणजे एक सांगा लागते आले एवढं हेंड आहे बबने सांगा आता जरा हुशार नाही माणूस रे सांगू का ती बायको दुसऱ्या खायला चालली म्हणून हा
माऊली मजा मारून राहिला त्या बायकोवर असं सांगू काय? अरे काय बा, समजून घ्यायला पाहिजे माणसानं. तो म्हणजे तो बेलो, अक्कलच नाही ना. पण हे कमी डोकं आहे ना डेसा पबण्याली. घरी म्हणजे तसं नाही म्हणून राहिलो मी, दुसरी गोष्ट म्हणून राहिलो. तर घरी कसं थोडंसं कसं डोळे उघडून कान उघडून थोडंसं लक्ष दे असं म्हणणं आहे माय. काय म्हणजे तू काय बोलून काढला? म्हणजे घरी नाही तसं नाही, मग ते कान उघडून डोळे काय म्हणली, काही समजून नाही राहिलं गड्या. हा असं बोलून राहिलो तो स्पष्ट बोल बा, काय आहे तर स्पष्ट बोल. तू असा झामलाय म्हणूनच तर बा ती बायको दुसऱ्याकडे चालली रे बाबा. काय खरं आहे तू रे? ते म्हणत असेल एक आणि तू म्हणत असेल बेक. हा काही खरं नाही म्हणून ती कसं दुसरा पाहिला तिनं. हा समजलं मला आता ते काहून काय शाळा आहे तर काही खरी केस नाही हे जायला आहे का. त्याची बायको दुसरीकडे लफलं करून राहिली, माऊली पकडला आणि तिनं. काही खरं नाही बा. तुला काय सांगून काय करा बा, स्पष्ट सांगून राहिलं तरी तुला समजत नाही तर मग काय. हा नाही बाबा, तुले समज नसेल तर समज, नाही राहू दे बाबा, मला काहीच घेणं देणं नाही. हा काहीच घेणं देणं नाही. सांगतो शिवलाल, मला अजिबात काही समजून नाही राहिलं तू काय म्हणून काय राहिला. काहीच नाही, माझ्या लक्षातच नाही येऊन राहिलं. अरे भाऊ तू काही विचारू नको मला, मी काही तुला सांगत नाही बाबा. चाललो रे बाबा मी, माझ्याकडे डोकं खराब करत नाही मी, चाललो मी. येडी घडायला रे भुई, मग नांदी नाही का गुरा बबण्याच्या या बाबतीत तर अजिबात नाही बाप्पा. दुसऱ्या बाबतीत चांगला आहे पण या बाबतीत नाही, पुढे नाही मागच आहे. हो शिवलाल, मी एवढा की हेंबळाने ना तू काय म्हणून राहिला ते सारं समजून राहिलं मला. पण आता कसं हा, मी जर हो केलं तर माई मान खाली गेलीस ते ना. काय करू आता. समजलं ना मला की माई बायको तर चालू आहे, तू घरात लक्ष दे. मला काय समजत नाही, मी एवढा पागल आहो काय. पण कसं शिवलाल, मी खोल नाही दिली. हां आणि मला खाल्या पाहा लागलं असतं ना. माझी इज्जत काही ठेवली नाही बायकोने. आता पाहतो ना आता काय बजेट आहे तिचा. चाल बबने, बेसरमा चाल घरी. आता चाल घरी, पाय आता घरी पहिले काय आहे तर. अरे हो काय तोंडे, काय माजून करून राहिला तू माझ्या गावात? हा बदनामी करून राहिला का माई? हा साया तू यावर विश्वास ठेवला का? तू 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 बोगस काम करून राहिला का? माई बदनामी करून राहिला गावात? काय राजा माऊली हो, कोण भडकून राहिले बा? मी खाली तुमचं माजून करू बा, घेणं देणं. हा सांगा बा, हा तुमचे नाही संबंध आजचे आहेत काय? किती कांडा जाऊ मी तुमच्याबरोबर, सांगितलं का कोणाली? तुम्ही माया सांगितले, मी तुमचं सांगितलं नाही बा. तुम्ही काय बघून राहिले बा असं? शिवाय माया कान कोणाला गावात माहित नाही. तूच चबरला कोणाला जोड तरी. हा तूनच माझं लावलं करणं. हा त्या शिवल्याला कोणी सांगितलं रे? कोण सांगितलं त्या शिवल्याला? अरे हो बापा, त्या शिवल्याला काल सांगितलं वा मी न. मायन त्याचं दर्शनही नाही राजा तो. हा काही राजा काही माणसं आहे बा तुम्ही. मी नाही सांगणार ना, सांगणारा माणूस नाही ना. एवढा विश्वास ठेवा ना. काय कावळ्याची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला. हा मी नाही सांगितलं. भाऊ मला काही शिकवू नको तू. तुझ्याशिवाय दुसऱ्या गावात माझं करणारा नाहीच आहे. हा तुलेच माहित होतं माया काय आहे काय नाही तर. हा पण ते तुनच माझं केलं माया, दुसरा कोणी नाही गावामध्ये. दुसरा कोणी नाही ना. राजा तुम्ही माणसा शेत घेऊन राहील राजा मार, हे आपल्याला पटतलं नाही बा. हा किती कांडात मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही माय राजा, तुम्हाला माहित आहे, तुमचं मला माहित आहे. मी एकामेकाचा आपण जागा दाखवून राहिलो. मी कसा काय सांगेन कोणाला सांगा ना. एखादा हाही नाही म्हणून राहिला, मग शांत्यानं गडबड केली वाटते. शांत्यानं सांगितलं गावात कोणाला तरी. शांतारामनंच केली गडबड. बरं आता तू नाही म्हणून राहिला तर ठीक आहे, ऐकून घेतो मी. बरोबर नाही सांगितलं ना तुला, नाही आता भरोसा ठेवतो एवढा मी तुला यावर. हा पण बाबू मला जर माहीत पडलं, तुला सांगितलं म्हणून की पाहिजे बरं तू तुझ्या कांड करीन मग मी, कांड डायरेक्ट. हा तुला माहिती आहे मग माऊली किती डेंजर आहे तर. माऊली हो, फक्त तुम्ही माझा विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास खूप मोठी चीज आहे बरं. हा कोणाला सांगणार नाही, मरीन खाल्या पण कोणाला सांगणार नाही. तोंडावर शब्द फुटणार नाही बाई, तेवढं तुम्हाला गॅरंटी देतो आपली. बरोबर आता तर विश्वास ठेवला मी, पण मला जर माहीत पडलं, तुला सांगितलं की बस तुझ्या ढुंगण्यासारखं उडले. हा मग पाय तू कसा गेम करतो तू याचा. हा आपल्याला असं चबरेपणा पडत नाही. एक तर आपण कोणाला काही बी सांगतो, जो जवळचा असते झाले. पण त्यांना कुठे हागला तो, कोणाला काही सांगितलं की मग त्याचा बजेट बसवल्याशिवाय राहत नाही. मग हाय माऊली आहे, मग हायला डेंजर आहे गडी. माऊली भाऊ नाही सांगत ना राजा मी कोणाला. काय एवढा चबरा वाटतो का मी तुम्हाला तोंडाना? काय राजा माणसं आहे बा तुम्ही. हे आपल्याला पटलं नाही, आड घेऊन राहील तुम्ही मावर. बरं नाही सांगितलं तुला, टेन्शन न घेऊ तू आता. हा चाल मग येतो मी. हो या भाऊ या. हा नाही म्हणून राहिला म्हणजे नक्की शिवलेले शांतारामनं सांगितलं. शांतारामच चबरून राहिला आता गावात. हा घेणं देणं. हा याची कुकडे दुखली काय माहिती. अरे लफडो माय आहे ते बरोबर येऊन राहिली. आमचं दोघं झांगड चालू आहे. शांत्याला काय करायला लागते, याचं कोण पोट दुखून आला काय माहिती. थांब म्हणा शांत्या, हा तू ये बजेट पाहतो ना मी का सोपी का मग. हा शिवल्या साऱ्या गावाचा अगोबा मा जोडून साऱ्यानं उकलून घेतलं. मी त्याला सांगितलं हा म्हणजे मी काहीच नाही करणार. आता याच्याच धवधव जाऊन राहिला माऊली मी आता. हा दाबून आता हा मा अशा पुढे डाब्याला आलता. शिवल्याने सांगायलाच पुरलं नाही. आणि दोघं कामं केलेल्या दोन खाल्या
असले काय हे सगळे कामं करायला पुरत नाही बाबा, कानाला ह्यात बाबा काही घेणं देणं नाही बा आपल्याला. मग ते पाहिजे नाही रे बाबा, याचे भांडणं येतात मग अंगा. अरे बापा बायकोला काही माहीत पडलं काय बाबा कांडाबद्दल? हा शांत्याने आग तर नाही लावली रे बापा, म्हणून ते दरवाजात उभी आहे, नाही तर मग घरातच तर कामं करत राहते बैला. आणि हा आज कोण दरवाजात उभी आहे? काय म्हणते बापा आता हे? त्यातल्या त्यात रागाने पाहून राहिली बापा. हा काय आहे बापा? काय आले का शेठ? या ना या, आरती करतो ना तुमची, या. काय झालं? काऊन अशी करून राहिली? काय झालं? मले एकटीले वावरात सोडून तुम्ही कुकडे डवरत असता? तुम्हाला काय काम असते गावात फिरायचं आणि इकडे तिकडे डवरे मारायचे? सांगा ना मले, मी एकटी काम करत जाऊ काय? हा मी ठेका घेतला काय एकटीने वावरात काम करायचा? काही वावर मा नावच लिहून द्यायला एकटी हे ठेका तू तर. हा जे ते असलं की करतूस, जे ते असलं की वावरातलं करतूस. माय जीवार येते, मी नाही करत, माय हे दुखते ते दुखते. काय ढंगळे असतात हे रोज रोज तुमचे? काय सांगू तुले, काय सांगू? मा पाठीचा कोणा सरकार नाही होऊन राहिला ना, काय करू सांग ना. काम तर लय करा वाटते मुले, पण पाठच लय दुखते ना माई, टोंगे लय दुखतात. आता काय करू सांग तू मुले, काही करू? हा ना, तुमचं सारच दुखते ना, सारच दुखते तुमचं. आमचं काहीच नाही दुखत, काहीच नाही दुखत. आम्ही बापा लय हट्टे खट्टे आहो ना. तसं नाही ना, तसं नाही. तुला कसं कामाची सवय आहे, मुले सवय नाही असा विषय आहे ना, म्हणून कसं. पण आता येत जाईन ना मी त्या बरोबर, येत जाईन ना वावरात, येत जाईन. चाला त्याचा दे बरं, मला वाळू भूक लागली मला. कायच वाळून आणि फाळून भूक लागली मला? भाकर फाकर नाही तुम्हाला? स्वयंपाक नाही केला मी ना तुमचा? वावरात काम बी करू आणि घरी येऊन स्वयंपाक बी करू, सगळे कामही करू. हा काय ठेका घ्यायला का मी ना सगळं काम करायचा? आणि तुम्ही काय करता? फक्त गावात डवर ना. तर आहे ना, मी येतो ना त्याबरोबर. आजच्या दिवस ऍडजस्ट कर बा. कर ना, काय खिचडी मिचडीच कर, नको भाजी पोया करू, पण खिचडी टाक ना आपल्याला. अरे बापा, तू का माय अंत पाहून राहिला का रे बापा? अंत पाहून राहिला का? खच वावरात बापा मी कामही करतो, सगळे टोले घेतो. तू काय करत? माझ्या जीवावर खात का फक्त? आयत तुले रोग येते का काम करायले? इकडे तिकडे डवरत फक्त. तुले कदलोक पोसू मी घरी बसून? घरी बसून कदलोक पोसू मी? मी ना ठेका घेतला का? तू या अदलोक चालवलं बापा मी ना. आता तर काम कर, आता तर काम कर, ते जीवार येते. तुला जास्त नाही म्हणत ना मी, फक्त घरच्या वावरात कर ना बापा काम. घरच्या वावरात मरत जाय ना, नको बाहेरच्या जाऊ, लोकांच्या जाऊ. मा बापानं काय या डाळ भद्र्याच्या मस्तकी मारलं माय मले. हे फुटकं ढबर भेटलं, काय पाहिलं काय माहित बापा मा बापानं. काय तर बापा जुना सोयरा आहे आपला, जुना सोयरा आहे. आपण जुन्या सोयऱ्याच्याच घरी आपली पोरगी देऊ. हे असं असं फुटकं ढबर पडलं ना मा नशिबी. आता काय करू? जाता येत नाही आता. अहो मी सारं करतो ना. तू काऊन अशी बोलून काऊन राहिली बाबा? लढू येते ना, अशी नको बोलू ना बाबा. तुझ्याशिवाय हाय कोण बोले? कोणी राहिलं दुसरं? अहो काऊन बोलतो बा तू? बस बस एवढंच येते ना, फुसू फुसू बायासारखं लढणं. बाईचा जन्म काऊन नाही घातला बापा देवाने? तुम्हाला काय सांगा, माणूस होऊन तुम्ही माणसाच्या याच्यावर कलंका. काम करणं जीवाराला की माझवळ येते, फुसू फुसू करते. बस एवढंच सांगेल, एवढंच येते तुम्हाला. बाकी काय येते? काहीच नाही. अव असं काऊन करून राहिली तू? काऊन करून राहिली? असं करू नको ना, असं करू नको ना. अशी काय बोलतो मला तू? ले माया काचा राग गेलाय, काचा राग गेला. ते काचाच राग येईल नाही ना रे उभा राहण्याचा. तू फक्त निघ अटून. तुझ्या तोंड पाहिलं की नाही मा डोकसच ठणकते आता. तू निघ लवकर उठून. फक्त गावात डवरत राह ना, तिकडे जाय तू. कोणाच्या मागे जात असतं कोण? तू हे धगड्यात आणि कोणासोबत फिरत असतं त्याच्या सोबत फिर तू. आता घरी येऊ नको, तोंड दाखवू नको आता तू. की नाही रे बापा? किती खेप म्हणू तुले निघ बेसरमासारखा आठी उभाचास. निघ भामट्या वाहनाच्या लवकर उठून. जा असा स्वभाव आहे ना, म्हणून तुम्ही ना दुसरी पकडली ना, म्हणून तर बाबण्या बायकोसोबत लफडं केलं मी. ती माई लवर झाली ना, ही अशी आणि दलिंदर. माया जरासा मान सन्मान करत नाही ना, मला हटच करते नाही. थांब तुला सवतच आणतो मी आता. तेल वाहनाचा असा कसा आहे काय सांगा माय बाई? त्याला तर नेरा घरचं काही समजत नाही माय बाई. बाहेरच पळते. कोणते यार आत्याचे काय सांगा, असे फिरते याराईवानी. असं काही स्वतःला नेरा संटाच समजते, एकटाच समजते. अरे बापा तुनं लग्न केलं ना, आता घरचंही पाय ना काही. लोक नाही पाहिलं तुनं, पण आता तर पाय. हो बापा माऊली, मा नांदी नको लागू रे बाबा, मा नांदी नको लागू ना. काय डार्लिंग असं करून राहिले का? आपण जीवाला जीव देतो आणि असं म्हणून राहिले नांदी नको लागू. गेलं का सारा आपलं? गेलं का? अशी नको बोलू बा, मला लय दुःख होते. फाडलिंग गेली बापा चुल्यात. माझ्यासोबत बोलतही नको जाऊ, मला काही भेटतही नको जाऊ बापा. आता पाहिलं तू ना काय झालं तर. आता कसं अजून लोकांना माहित होईल बापा. त्याला सांगलं आपण ना की कोणाला सांगू नको म्हणून. आता त्याने जर सांगलं तर बस आपलं डपळच आहे बापा. तू काही भेटू नको मला, मा भिवून राहिला जीव आता. अशी करून राहिली का तू? अशी करून राहिली का?
हां तू जर नाही भेटली नाही मला मी फाशी घेईन डायरेक्ट फाशी तुला सांगून राहील मी मलाही प्रेम आहे तुझ्यावर तू माझी जानास हो तू माझी जीवचा जसं समज तू आता मी खूप तुझ्याशिवाय आहे तर कोणी मला सांग ना तू आहेस तर मी आहे काही लढू पडू नको बापा आणि इमोशनल ब्लॅकमेल काही मला करू नको मी काही येत नाही आता तुझ्या झांस्यात सांगून राहिली बापा माझ्या डोकळं होईन सगळ्या गावात मानवऱ्याला जर माहित पडलं ना मानवरा बापा माझ्या धीरडे उडवईन रे बापा हात जोडून पाया पडतो बापा मला नांदी नको लागू आता मला तुझ्याशिवाय करमून नाही राहिलं ना रातभर दिवस तूच दिसतं डार्लिंग बोले तूच दिसतं ना आता काय करू सांग ना काहीच होत नाही ना आपलं चालू दे ना मला लय आठवण येते ना बापा लय आठवण येते तुले नेत जाय ना मग नेत जाय ना कुकडच्या कुकडे लोक पायतीन अशा ठिकाणी नेत जाय तुम्हाला अशा ठिकाणी बलात जाय ना डफळ व्हायला गावात बदनामी व्हायला माई मग लोकांना माहित होते बापा बबनची बायकोन माऊली मस्त लफडं चालू आहे बापा त्याचं कुठी नाल्यात घरा पाण्यात झाली माझ्यानं गलती ते आता काय करू झाली मला वाटलं तो कोणी येणार नाही पण तो शांत्या सहा हा गेले बसला नाल्यात आता काय करू आता मनी माणशी काय बाबा नाल्यात कुत्र येत नाही डुकरं यायला भेटतात त्या नाल्यात पण शांत्या कुठे जाती जाईन तटी हायच कोणचा नाराज आहे तो कशी गलती होईन बापा तुला माहित असायला पाहिजेत ना की आपण हिले बोलवून राहिलो तर चांगल्या ठिकाणी बोला की काही भलकोण्या ठिकाणी बापाच्या नाल्यात कोणी येत नाही असं म्हणतं तू पण असं नको समजू कोणी बी चक्रा मारत असते बाबू जाऊ दे हात आहे की नाही तुझ्याच घरी करत जाऊ ना आपण बस तो गेला बाबने इकडे तिकडे की मला बोलात जाय मग मी येत जाईन ना कोणाला शक येत नाही काहीच नाही मस्त तिकडून खिडकीतून येतो ना हो रे माया घरी सोपीच आहे ना मला का फाशी घ्यायला लावता का बापा मानवऱ्याला माहित पडलं की बस मला अशी टांगूनच देईन तो मारून टाकी काय खरा आहे मानवऱ्याचा आडू आहे तो काही असं रे बापा तू माका घरावर ओटे आणता का बापा माया घरात अरे तुझ्या घरात करू ना मग तुझ्या घरात असं नको करू ना त्या घरीच जमते ना इकडे तिकडे कुठेच नाही जमत ना त्या घरात गेलो की शक बी येत नाही कोणाले काय चालू आहे म्हणून त्या घरीच ते मला काही सांगू नको बापा तू इकडे भेटून तिकडे भेटू ते आता माया भिवून राहिला जू एक तर त्या शांत्याला माहित पडेल आहे बापा कसं तो आपल्याला दोघांचे जर डबल त्यानं पाहिलं तर बस तो सगळ्या गावात धिंडोरा पिटते त्यानं आपल्याला असं सांगेल तू ऐकून हात पाणी घेऊन जायतो मग मी तुला फोन करतो काय करायचं काय नाही मग सांगतो फोनवर सोयीस्तर सांगतो तसं पाण्यात टाकीवर जास्त बोलणं बरोबर नाही गावातले लोक मोठमोठ पाहतात ना जास्त बोलणं बरोबर आहे काय म्हणतो हो बापा जातो मी अजून आपल्याला पाहिलं तर बापा माऊलीच्या बबण्याच्या बायकोचं चालू आहे असं होईन ना चालली बापा